गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 13वी कथा. चैत्र वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, अश्विन कार्तिक शरद ऋतू. विठ्ठलपंत निवृत्तीला महिना आणि ऋतू यांचे नाते शिकवत होते. निवृत्ती बोलू लागला तो ओंकाराच्या उच्चाराने. विठ्ठलपंत निवृत्ती बोलण्याचीच वाट पाहत होते. निवृत्ती जसा ओठ हलवायला लागला तसे विठ्ठलपंतांनी तोंडाचा चंबू करून ओंकाराचा उच्चार करावा आणि निवृत्तीनेही तसेच तोंडाचा चंबू करून ओंकार काढावा, अशी शिक्षणाला सुरुवात झाली होती. विठ्ठलपंतांचे संस्कृत उत्तम होतेच त्यांनी निवृत्तीशी मधूनमधून संस्कृतमध्ये बोलावयास सुरुवात केली होती. विठ्ठलपंतांच्या सतत बरोबर असलेल्या निवृत्तीच्या कानांवर सतत संस्कृत ऋचा, श्लोक, स्तोत्रे हेच पडत असे. सामान्य ज्ञानात तर 3 वर्षांचा निवृत्ती अगदी पूर्ण तयार झाला होता. 1-2 वेळा सांगितले की निवृत्तीला पुन्हा सांगावे लागत नसे. धूळ पाटीवरील धुळाक्षरे निवृत्तीला आता चांगली येऊ लागली होती. कितीतरी स्तोत्रे निवृत्ती म्हणून दाखवत असे. संध्याकाळ झाली की विठ्ठलपंत पाठांतराची उजळणी घेत व काही नवीन शिकवत असत. त्यातीलच हा ऋतू व महिन्यांच्या नात्याचा भाग आज शिकवणे चालू होते. निवृत्ती म्हणाला, बाबा पुढे काय? अश्विन कार्तिक शरद ऋतू झालं. विठ्ठलपंत म्हणाले, मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू आणि शेवटी माघ फाल्गुन शिशिर ऋतू. निवृत्तीने विचारले, बाबा शिशिर म्हणजे काय हो? विठ्ठलपंतांनी सर्व ऋतूंच्या नावांचे अर्थ सांगितले व शेवटी म्हणाले, निवृत्ती, या 2 महिन्यात थंडी असते. या महिन्यातील बोचऱ्या थंडीने अंगावर काटा उभा राहतो त्याला शिरशिरी म्हणतात, म्हणून या थंडीच्या ऋतूला शिशिर म्हणतात. ज्ञाना रुक्मिणीच्या मांडीवर झोपला होता. तिची मांडी अवघडून आली होती. विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवासाठी लुगड्याची चौघडी पसरली तेव्हा रुक्मिणीने ज्ञानाला त्यावर झोपवले. रुक्मिणीची मांडी रिकामी झालेली पाहून निवृत्ती त्यावर जाऊन बसला. रुक्मिणी म्हणाली, आज तुला मांडीवर झोपण्याची लहर आली वाटतं, बरं झोप, असे म्हणून रुक्मिणीने निवृत्तीला थोपटण्यास सुरुवात केली. पण काही क्षणातच निवृत्तीही झोपी गेला. विठ्ठलपंतांनी त्याचीही ज्ञानदेवाच्या जवळ सोय केली. रुक्मिणी विठ्ठलपंतांनी मुलांकडे कौतुकाने नजर टाकली. थंडीचा मारा वाढत चालला होता. नदीवरील गारवारे झोपडीला कवटाळून जात होते, म्हणून विठ्ठलपंतांनी घमेल्यात गवऱ्या व गवत टाकून शेकोटी तयार केली. त्या शेकोटीतील अग्निज्वाळांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचे चेहरे उजळून निघाले होते. तसे निवृत्ती ज्ञानदेवांचे चेहरेही लालसर दिसत होते. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, अग्नी किती छान पेटला आहे ना. अशा सुरेख पेटलेल्या अग्नीतच हवन करावयाचे असते. आपल्या मुलांना या यज्ञाचे ज्ञान कसे होणार? मला तर कोणतेच क्रियाकर्म करण्याचा अधिकार राहिलेला नाही, तर आपल्या मुलांना तरी कसा हा अधिकार प्राप्त होणार? रुक्मिणी म्हणाली, आपण निश्चिंत असा. कधी मी चिंता करते, आपण मला धीर देता. आता आपणच चिंता करीत आहात, मग मी आपणाला धीर देते. आपण असेच एकमेकाला धीर देत आयुष्य काढायचे, होय ना? विठ्ठलपंत म्हणाले, खरे आहे तुझे रुक्मिणी, पण आपल्या बाळांना कोण आधार देईल? त्यांना कोण धीर देईल? रुक्मिणी म्हणाली, परमेश्वरच आपल्या मुलांना आधार देईल. देव सगळं पाहतोय, त्याचं सगळीकडे लक्ष असतं. तुम्ही म्हणता ना की हा अग्नी परमेश्वराचा दूत आहे म्हणून, मग हा सर्व पाहिल व देवांना जाऊन सांगेल. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, ऐक. अगदी अशाच प्रकारची एक ऋग्वेदीय ऋचा मला आठवली आहे. ज्ञाता देव कसे तुझेच असती डोळे प्रशंसित हे, विस्फारित चहूकडून अनला ज्वालास डोळे असे, मात्रांना निरखी मनुष्य अनला पृथ्वीवरीच्या जसे, स्वर्गातील असुरास तुझ सहजी अदृश्य पाहे तसे. थोड्याच वेळात घमेल्यातील अग्नी शांत झाला, पण थंडीची तीव्रता काही कमी होण्याची चिन्हे दिसेनात. रुक्मिणीला थंडी सहन होत नव्हती. तिच्या कंप पावणाऱ्या शरीरावरून विठ्ठलपंतांना त्याची कल्पना आली. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित हसू आली. रुक्मिणीला विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावरील हसू दिसले. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. विठ्ठलपंतांनी विचारले, थंडी वाजती? रुक्मिणी म्हणाली, विठ्ठलपंत म्हणाले, मग आपण काय करावयाचे? तर त्यावर उपाय सांगणारी एक ऋग्वेदीय ऋचा आहे रात्री सुक्तातील. सारे धेनू पशूनी बैल सगळे पक्षी ससाणा जसे, रात्रीच्या समयी मनुष्य अवघे घेतात निद्रा सुखे. रुक्मिणी म्हणाली, चला मग झोपूयात. आणि विठ्ठलपंतांच्या उभेत रुक्मिणीने डोळे मिटले. निवृत्तीच्या पाठांतरात रोज भर पडत होती. संस्कृत शब्द रूपावलीचे त्याचे पाठांतर तो नियमितपणे करीत होता. कोपऱ्यात एका घोंगड्याच्या तुकड्यावर बसून निवृत्ती हात खालीवर करीत व मानेला झटके देत पाठांतर करीत असायचा. तर ज्ञाना त्याच्या शेजारी बसून निवृत्ती जसे करेल तसे करीत त्याची नक्कल करायचा. तोंडातून शब्दाचा उच्चार व्हावयाचा नाही, पण हातवारे मात्र हालत राहावयाचे.
रुक्मिणी व विठ्ठलपंत हे पाहून कौतुकाने हसत ज्ञानाला जवळ घेऊन त्याचे लाड करीत, पण ज्ञाना लगेच त्यांच्याजवळून दूर होऊन पुन्हा निवृत्तीच्या शेजारी जाऊन बसे व पुन्हा तेच हातवारे चालू होत. विठ्ठलपंत ज्ञानी होते तसे निसर्गप्रेमी व रसिक होते. निवृत्तीला शिकवताना त्यांच्याजवळ विविधता होती. ज्ञान हे विज्ञानासहित असावे हा गीतेचा संदेश त्यांनी सही उचललेला होता. निवृत्तीच्या पाठांतरात जशी देवाची स्तोत्रे, सुभाषिते, आरत्या होत्या, तशी निसर्ग वर्णनाची ऋग्वेदातील सूक्तेही होती. तशीच संध्याकाळचे वर्णन करणारी, पशुपक्ष्यांची माहिती देणारी, रात्रीच्या नक्षत्र ताऱ्यांचे नि चंद्र चांदण्यांचे नाते सांगणारी, पावसाची, थंडीची तशी वसंताचे वर्णन करणारी गाणी होती. फुलांचे, फुलपाखरांचे हितगुज सांगणारी, फुलाफळांचा संबंध असणारी आणि पर्वत, नद्या यांचा जिव्हाळा दाखवणारी ही गाणी विठ्ठलपंतांनी निवृत्तीला शिकवली होती. जसा प्रसंग असेल, जसा ऋतू असेल, जसे दिवस रात्र असतील, जसे पशुपक्षी समोर येतील, तसे विठ्ठलपंत निवृत्तीला त्याचे वर्णन करून सांगावयाचे. त्यामुळे निवृत्ती त्याचे आनंदाने ग्रहण करीत होता. निवृत्तीच्या तल्लख बुद्धीला त्याचे सहज आकलन होत होते, कारण हे सर्व शिक्षण हसत खेळत चाललेले होते. विठ्ठलपंत हे जसे वडील होते तसे गुरुही होते, कारण संन्यासाच्या मुलाला सर्व पाठशाळा बंद होत्या. शिकवण्याची आवड व कला असणारे विठ्ठलपंत गुरु व शिकण्यास अत्यंत उत्सुक असलेला व शिकवलेले लगेच आत्मसात करणारा शिष्य निवृत्ती यांची अखंड जोडी असल्याने शिकवणे व शिकणे हेच त्यांचे जीवन झाले होते. आश्रमाचे उलट आक्रमण करून आलेल्या विठ्ठलपंतांना अलंकापुरीचे ब्राह्मण चांगले वागवत नव्हते, म्हणून विठ्ठलपंत त्यांचा संपर्क टाळून होतेच. शिवाय या स्थितीत आपल्या मुलांना जगण्याला आधार म्हणजे ज्ञानच हे विठ्ठलपंतांना समजले होते. शिवाय पहिला मुलगा फार उशिरा झाल्याने कदाचित आपण सर्व मुलांना सज्ञान करू शकलो नाही, तरी निदान मोठा मुलगा तरी त्यांना सज्ञान करेल, अशा विचाराने विठ्ठलपंत निवृत्तीला ज्ञान देत होते. ज्या चढाओढीने विठ्ठलपंत शिकवत होते, तितक्याच वेगाने निवृत्ती ज्ञान ग्रहण करीत होता. त्यामुळे विठ्ठलपंत मनातून अगदी आनंदून गेले होते. विठ्ठलपंतांना मनासारखा शिष्य मिळाला होता. रुक्मिणीची तब्येत हल्ली ठीक नसे. काहीही खाल्ले तरी तिला पचत नव्हते. उलटून पडायचे. तिला कशाचीही वास आवडायचे नाहीत. मागील 2 वेळा दिवस गेले होते, त्यावेळी रुक्मिणीची खाण्यापिण्याची कसलीही तक्रार नव्हती. काय खावे प्यावे ते पचत होते, पण हे तिसरे बाळंतपण जरा जडत जाईल असे वाटत होते. भिक्षेवर मिळणाऱ्या पदार्थातून रुक्मिणीची आवडनिवड पुरी होत नसे व आपली आवडनिवड सांगणे रुक्मिणीलाही बरे वाटत नसे. पण करणार काय? पोटात अन्न ठरेल तर शपथ. मग रुक्मिणी गौरीजवळ सांगत असे व गौरी गावातून उमाबाईंच्याकडून हे पदार्थ घेऊन येत असे. गावात सासऱ्याचे घर होते तरी विठ्ठलपंत कधी त्यांच्या घरावरून फिरकले नव्हते. या गोष्टीचे सिद्धोपंत व उमाबाईंना वाईट वाटत होते, पण काय करणार? ग्रामण्य करण्याचा अलंकापुरीकरांचा धाक होता ना, त्याला भिवून व जावयाची इच्छा म्हणून ते गप्प बसले होते. एकदा दुपारी विठ्ठलपंत रुक्मिणी बसले होते. दुपट्यावर पडलेल्या ज्ञानाशी खेळता खेळता निवृत्ती झोपला होता व ज्ञानाही झोपी गेला होता. गौरी घरकाम उरकून घरी निघून गेली होती. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, या खेपेचे तुझे डोहाळे जरा वेगळेच दिसतायत ना. डोहाळे कडक असल्याने तुला त्रास होतोय का? रुक्मिणी म्हणाली, होय, खरंच आहे ते. म्हणून मी विचार करते की या खेपेलाच असे का व्हावे. आतापर्यंत एक रस वाटणारे पदार्थ मला वेगवेगळ्या रसांचे, भिन्न भिन्न चवीचे का वाटतात? माझ्या जिभेला अशा विविध रसांची जाण का बरे झाली? समभावाने मी सर्व वस्तूंकडे पाहत होते. त्या वस्तू आता मला चांगल्या वाईट, श्रेष्ठ कनिष्ठ अशा का भासू लागल्या? कोणताही पदार्थ सारख्या आवडीने मी खात होते. आता मला या आवडीनिवडी का निर्माण झाल्या हेच मला समजत नाही. वाटते मला ही विविधता कशी उत्पन्न झाली, का व कोणी उत्पन्न केली, व पूर्वीसारखा समभाव पुन्हा कसा वाटू लागेल हे समजून द्यावे, म्हणजे मला बरे वाटेल. विठ्ठलपंत म्हणाले, चंद्रकिरण स्पर्शाने जसा चंद्रकांतमणी पाझरतो, तशा तुझ्या प्रश्नाने स्पर्श केल्यामुळे माझ्या मनातील विचारांचे, ज्ञानाचे सुप्त झरे वाहू लागतात. वेद, श्रीमद्भागवत वगैरेंमध्ये आलेले सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन आता माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागले आहे. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला रोज थोडे थोडे सृष्टीच्या उत्पत्तीचे, सृष्टीच्या विविधतेचे ज्ञान देण्यास सुरुवात केली. असेच एकदा सांगताना विठ्ठलपंत म्हणाले,
रुक्मिणी, समुद्र मंथनाच्या वेळी सर्व औषधी क्षीरसागरात टाकल्या होत्या. त्याचे मंथन केल्यावर अमृत हे सर्व रसांचा परिपाक असलेले असे दिव्य औषध मिळाले. याचा अर्थ, जर अमृताचे पृथक्करण करता आले तर त्यामध्ये सर्व औषधींचा व रसांचा अंश असेल. तसे याप्रमाणे विचार करता ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म असून सृष्टीचे बीजरूप आहे. म्हणजे हे जे विश्व, ही सृष्टीतील विविधता दिसते व ती बीजरूपाने ब्रह्मस्वरूपात अवस्थित आहे. पण ब्रह्माचे पृथक्करण कोण करणार, म्हणून ते स्वतःच एकोहम बहुस्याम हा संकल्प करून पृथक होऊ लागते आणि या सृष्टीच्या विविध रूपांनी दिसू लागते. प्रथमतः पुरुष, प्रकृती, त्रिगुण, सत्व, रजतम व यापासून पंचमहाभूते हे निर्माण झाले. त्रिगुणांपासून बुद्धी, मन व अहंकार निर्माण झाले. पंचमहाभूते व मन, बुद्धी, अहंकार यांच्या संयोगापासून ज्यावेळी साम्यावस्था येते तेथे तेथे आत्मरूप प्रवेश करते व चैतन्य प्राप्त होते. त्या ठिकाणी असलेले आत्मरूप हे देहभावाने लिप्त होऊन स्वस्वरूपाला विसरते व स्वतःची ओळख देहभावाने व देहभावाच्या संबंधित असलेल्या उपाधीने जेव्हा करून देऊ लागते तेव्हापासूनच संकल्प, वासना सुरू होतात. त्यांच्या पूर्तीसाठी कर्माची उभारणी होते. वासना तृप्तीसाठी कर्माचा विधिनिषेध पाळला जात नाही आणि मग जन्ममरणाची साखळी वाढू लागते. दुष्कर्माने जीवाची अधोगती होते व सत्कर्माने जीवाचा विकास होतो, उत्कर्ष होतो. उद्भिज, स्वेदज, अंडज व जारज या प्रकारातून व 84 लक्ष योनींमधून जीव फिरत असतो. 84 लक्ष योनीतून फिरत असताना केवळ दुःखच भोगावे लागते. पण मनुष्य योनीत आल्यावरच जीवाला स्वतःचा विकास साधता येतो. रुक्मिणी, स्वर्गप्राप्ती हा जीवाचा पूर्ण विकास नव्हे. पूर्ण विकसित अशा ब्रह्मस्वरूपाशी जाऊन मिळण्यासाठी मध्ये मध्ये लागणारी ही विश्रांती स्थळे आहेत. पूर्ण विकसित अशा ब्रह्मस्वरूपाला जाऊन पोहोचण्यासाठी जीवाला जे अनेक उपासना, साधना, अष्टांगयोग, तपस्या, ध्यान वगैरे करावे लागते ते सर्व एकेका पायरीप्रमाणे आहे, म्हणजे सोपान आहे असे समज. आपणही या विविध सृष्टीतील एक जीव आहोत. आपणही आपल्या विकासाच्या काही पायऱ्या चढून आलो आहोत, काही चढून जावयाच्या आहेत. जीवाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण परमेश्वराचे चिंतन मनन करून आपण या सोपानाची एक एक पायरी चढत असतो. या प्रवासात कधीतरी शेवटचा मुक्काम येईल, तीच मुक्ती होय. रुक्मिणी, ही विविधता हा प्रकृतीचा धर्म आहे. सतत बदलत राहणे हा प्रकृतीचा स्वभाव आहे. त्यामुळे जीव जेव्हा देहभावाशी जास्त चिकटून असतो त्यावेळी त्याला विविधता आवडते. रंगरूपाने, आकारमानाने दिसणारी विविधता आवडते. अर्थातच त्याच्या मनामध्ये चांगले, वाईट, श्रेष्ठ, कनिष्ठ असे विकार उत्पन्न होतात. आवड-निवड उत्पन्न होते. आपोपरभाव जागृत होतो आणि हेच षड्विकारांचे मूळ आहे. येथून लोभ, मोह, काम, क्रोध, मद, मत्सर उत्पन्न होणे सुरू होते. प्रत्येक वस्तू मात्र त्रिगुणांनी तयार झालेली आहे. कोणताही एक गुण उत्कर्ष पावलेला असतो व बाकीचे 2 गुण दबलेले असतात. ज्या गुणांचा उत्कर्ष झालेला असतो तशी वृत्ती होते. सत्व व तमगुणांचे वर्णन करून विठ्ठलपंत रजोगुणाविषयी सांगतात. रुक्मिणी, इंद्रियांच्या आवडीप्रमाणे विषयांचे सेवन होते. इंद्रियांच्या ठिकाणी असणारे विषयाविषयीचे राग, द्वेष याला कारणच रजोगुणाचा उत्कर्ष होय. मागील 2 खेपेला तुझ्या ठिकाणी सत्वगुणांचा उत्कर्ष होता. त्यामुळे समभावाने तू सर्व पदार्थांचे सेवन करीत होतीस. पदार्थांच्या विविधतेकडे व त्यांच्या चवीकडे तुझे लक्ष नव्हते. पण या खेपेला तुझ्या ठिकाणी रजोगुणांचा उत्कर्ष झाला असल्याने तुला या आवडीनिवडी उत्पन्न झाल्या आहेत. अर्थात याबाबत तुला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. हा तर केवळ डोहाळ्यांचा परिणाम आहे. तो काही तुझा स्वभाव नाही, वृत्ती नाही. त्यामुळे या दोषांवर मात करण्यासाठी तुला काही विशेष प्रयत्न कराव्यास पाहिजेत असेही नाही. रुक्मिणी म्हणाली, तुम्ही सांगितलेले मला सगळे समजले आणि खरोखरीच माझा असा आवडीनिवडीचा स्वभाव नाही. पाहू पुढे काय होते ते. दिवाळी संपली. कार्तिक उगवला. रुक्मिणीला तिचे शरीर जड झाले होते. विठ्ठलपंतांनाच आता चुलीपुढे पाहावे लागत होते. गौरी स्वयंपाक करावयाला तयार होती, पण विठ्ठलपंतच तिला त्रास देत नसत. असेच एके दिवशी विठ्ठलपंतांची गडबड पाहून गौरी म्हणाली, दादा, तुम्ही कशापायी चुलीपुढं बसताय? मी टाकून देऊ का 4 भाकरी? बघा, तुम्हाला चालत असतील तर देईन म्हणते. विठ्ठलपंत म्हणाले, गौरी, अगं, गावातील ब्राह्मणांना तुमचा स्पर्श चालतो. त्यांच्या घरातून तुमची ये जा चालते. पण आमचे साथे दर्शनही चालत नाही, सावलीही चालत नाही, लगेच विटाळ होतो. मग खरे तर तुलाच आमच्या हातचे चालायचे नाही, होय ना?
गौरी म्हणाली, दादा, गावातील बामण काय आहे ती मला ठाव आहे त्यांना पोरीबायांच्या हातचं समज चालतं, पण बाप्या लोकांचं काय बी चालत नाही बघा. गौरी थोडी असमंजस होती. आपण काय बोलतो हे तिला समजले नाही. पण मग विठ्ठलपंतांनीच विषय मूळ पदावर आणला. विठ्ठलपंत म्हणाले, गौरी, तू निवृत्ती ज्ञानाला सांभाळतेस ना, तू तेच काम कर. मी हे चुलीपुढचे काम करीन. शिवाय निवृत्ती ज्ञाना तुझ्या जवळच छान खेळतात. त्यांना तू खूप आवडतेस म्हणून तूच त्यांना खेळवत जा. गौरीला हे कौतुकाचे शब्द ऐकून खूप बरे वाटले. आनंद झाला. स्वयंपाकाचा विषय ती विसरून गेली. निवृत्ती व ज्ञानाला ती खेळू लागली. भिक्षांदेहीमध्ये काही तयार अन्न मिळे तर काही शिधा मिळे. शिधा पुरेसा साठला जाई तेव्हा विठ्ठलपंत घरी स्वयंपाक करेल. दिवस उगवत होता, मावळतही होता. तसा एक एक दिवस पुढे पुढे सरकत होता आणि आज कार्तिकेची पौर्णिमा उगवली होती. ब्राह्ममुहूर्तावर विठ्ठलपंतांना जाग आली. त्यांनी रुक्मिणीकडे पाहिले. तिला शांत झोप लागल्याचे दिसत होते. विठ्ठलपंतांचा दिनक्रम सुरू झाला. इंद्रायणी स्नान करून ते जरा उंचवट्यावर उभे राहिले. पूर्व दिशेच्या राऊळी उषा देवीचा पदन्यास झालेला होता. विठ्ठलपंतांनी हात जोडले व खालील अर्थाची ऋग्वेदातील उषा स्तवनाची एक ऋचा म्हटली. उषा देवी भक्ता करुणी दिधले जागृत तरी, पूजा ज्ञानिकाला यजन सुरभक्ता जगभरी, धना इच्छुकांना धन तर जना कर्मोपदरी, दिले क्षत्रियाला नियमगती मुक्तास भूवरी. विठ्ठलपंतांनी नमस्कार केला, पण तेवढ्यात त्यांना पहिल्या रुचेसारखीच दुसरी ऋचा आठवली, म्हणून त्यांनी तीही म्हटली. विश्वातील जनासदे उठवणी कर्मास देवी उषा, क्षत्रियानी करा पराक्रम तसे सृष्टीवरी शासना, उद्योगा करुणी विपुल मिळवा वैश्या विविधा धना, क्षुद्रांनी परिचारिकांनी यजना यज्ञासही ब्राह्मणा. परमेश्वराचे ध्यान करून विठ्ठलपंतांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा पूर्व क्षितिजाला लाली चढली होती. अनिमिष नेत्रांनी ते सृष्टीचे सौंदर्य निहाळत होते. सूर्याचे किरण डोळ्यास ऊब देऊ लागले तेव्हा त्यांची भावसमाधी उतरली. त्यांनी सूर्याचे नारंगी बिंब पाहिले व त्यांना खालील अर्थाची ऋग्वेदातील सूर्यसुक्ताची ऋचा आठवली. आज त्यांनी ती ऋचा केवळ म्हटली नाही तर गायली. निर्मात्या सुजनास पालक जगा त्रिलोक हे अंजभा, सेवा स्तोत्र रूपान सर्व करीतो देवात्मका अंजभा, होणाऱ्यानी अहोनिशा उदित तू सत्कृत्यकारी पपी, त्या आम्ही नियमितमारी करीतो सेवा गतीच्या पपी, प्राणी सृष्टी पिता प्रसिद्ध असतो जो देव हा अंजभा, गाथा कीर्ती करुनी ऐकवू तया सेवा मने अंजभा. विठ्ठलपंतांनी नम्रभावे हात जोडले व ते झोपडीकडे वळले. झोपडीत शिरताच विठ्ठलपंतांनी पाहिले. रुक्मिणी चूल पेटवण्याच्या प्रयत्नात होती. विठ्ठलपंत घाईने पुढे झाले. ते रुक्मिणीला म्हणाले, हे काय, कसली घाई झाली आहे तुला? तू आता येथे यायचे नाही म्हणून मी तुला सांगितले होते ना. असे म्हणून त्यांनी रुक्मिणीला उठवून तिला अंथरुणावर नेऊन बसवले. दोन्ही मुले उठलेलीच होती. निवृत्ती लहानग्या ज्ञानाला खेळवत होता. विठ्ठलपंतांनी चूल पेटवून पाणी गरम करावयास ठेवले. दिवसभर विठ्ठलपंतांचे काम चालू होते. गौरी मुलांना खेळवत होती. निवृत्ती निरनिराळे श्लोक, स्तोत्रे, गाणी गौरीला म्हणून दाखवत होता. मधूनच गौरी म्हणायची, निवृत्ती दादा, कशी पोपटावाणी बडबड करतोय. मला तर बाई त्यातलं एक शब्द बी कळत नाही. लई शाना हाय निवृत्ती दादा. सावल्या पूर्वेकडे मोठ्या होऊ लागल्या होत्या. रुक्मिणी अस्वस्थ होती. ती दमलेल्या आवाजात म्हणाली, अहो. विठ्ठलपंतांनी विचारले, काय म्हणतेस रुक्मिणी? रुक्मिणी म्हणाली, आज तिथी काय असेल बरं? विठ्ठलपंत म्हणाले, आज पौर्णिमा आहे. रुक्मिणी म्हणाली, असू द्या. गौरीच्या आईला बोलवून आणावेच लागेल असे दिसते. आज माझं काही खरं नाही. विठ्ठलपंत म्हणाले, ठीक आहे, जातो मी बोलवायला. गौरी म्हणाली, दादा, तुम्ही कशा पायी जाता? मी जाते ना पळत आणि येते. आणि गौरी उठलीसुद्धा व गेली पळत. विठ्ठलपंतांनी पाहिले. ज्ञाना गौरी गेलेल्या दिशेला पाहून टाळ्या वाजवत होता व निवृत्ती त्याच्याकडे पाहून हसत होता. सूर्य मावळला असला तरी पौर्णिमेच्या चंद्राने प्रकाशाचा शिडकावा करून हवेत थंडावा व चैतन्य निर्माण केले होते. वातावरण प्रसन्न होते. विठ्ठलपंत निवृत्ती ज्ञानाला घेऊन बाहेर अंगणात बसले होते. आकाशातील चंद्र पाहून निवृत्ती चंद्राचे गाणे म्हणत होता, तर त्यांना विठ्ठलपंतांना चंद्र दाखवत होता. विठ्ठलपंतांचे चित्त रुक्मिणीच्या सोडण्याकडे लागले होते. त्यामुळे ज्ञानदेव चंद्र दाखवतोय त्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. शेवटी ज्ञानदेवाने विठ्ठलपंतांची हनवटी धरून चंद्राकडे वळवली व मान वर करून त्याने चंद्राकडे बोट दाखवले. विठ्ठलपंत म्हणाले, होय ज्ञानदेवा, तो चांदोबा आहे. पहा कसा गोल व पांढरा शुभ्र आहे. आहे की नाही छान छान?
ज्ञानदेवाने मान हलवली व म्हणाला, चांदोबा छान छान गोल गोल. पुन्हा विठ्ठलपंत झोपडीच्या दाराच्या दिशेने पाहू लागले, पण त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. थोड्याच वेळात गौरी धावत आली. गौरी म्हणाली, दादा. आई म्हणाली, मुलगा झाला. आणि तिने ज्ञानला उचलून घेतले व ती त्याच्याशी खेळू लागली. विठ्ठलपंतांनी निवृत्तीला जवळ घेतले व ते म्हणाले, निवृत्ती, आज काय आहे? निवृत्ती म्हणाला, बाबा, आज पौर्णिमा आहे, कारण आज चंद्र गोल आहे. विठ्ठलपंतांनी विचारले, निवृत्ती, आता कोणता मास चालू आहे? निवृत्ती म्हणाला, बाबा, कार्तिक मास चालू आहे. बाबा, म्हणजे ही कार्तिक पौर्णिमा म्हणायची ना? विठ्ठलपंत म्हणाले, होय निवृत्ती. तोवर विठ्ठलपंतांना आत बोलवणे आले. निवृत्तीला घेऊन विठ्ठलपंत झोपडीत शिरले. त्यांच्यासमोर गौरीच्या आईने दुपट्यात गुंडाळलेले एक बाळ धरले. विठ्ठलपंतांनी त्या बाळाला हातात घेतले. डोळे गच्च मिटून ते बाळ झोपलेले होते. विठ्ठलपंतांनी त्या बाळाला हृदयाशी धरले व परत गौरीच्या आईकडे दिले. गौरीच्या आईने ते पडद्याआड नेले. निवृत्ती हे सर्व पाहत होता. आपल्या घरात एका नवीन बाळाचे आगमन होणार आहे याची त्याला कल्पना दिली गेली होती. तेच बहुतेक हे बाळ आले असावे असे निवृत्तीची बालबुद्धी विचार करीत होती. दुपारची वेळ होती. वातावरणात किंचित गारठा होता. निवृत्ती ज्ञानात झोपलेले होते. लहान बाळ रुक्मिणीच्या शेजारी झोपलेला होता. विठ्ठलपंत कसले तरी नामस्मरण चिंतन करीत होते. आठवतील ती स्तोत्रे वा वेदातील ऋचा उपनिषदातील मंत्र ते म्हणत बसत. पूर्व किंवा पश्चिमेला तोंड करून व ताट बसून ते मंत्र म्हणत होते. दीर्घ ह्रस्व स्वराप्रमाणे माना हलवून व हात खालीवर करून ते तालात म्हणत होते. कोणाला त्रास होऊ नये म्हणून ते खालच्या स्वरात म्हणत होते. रुक्मिणीला ऐकण्याची इच्छा झाली म्हणून तिने सांगितल्यावर विठ्ठलपंतांनी स्वर वाढवला, कारण ज्या पद्धतीने ते म्हणत होते ते शब्द व स्वर कानाला गोड लागत होते. विठ्ठलपंतांचे पठण चालू होते व रुक्मिणी एकाग्र चित्ताने ऐकत होती. विठ्ठलपंतांचे पठण थांबले. रुक्मिणीची तंद्रीही भंग पावली. रुक्मिणी म्हणाली, अहो. विठ्ठलपंतांनी विचारले, काय म्हणतेस? रुक्मिणी म्हणाली, मला काहीतरी सांगताय ना? मागे सांगितलेला विषय अर्धवट राहिल्यासारखा वाटतोय. विठ्ठलपंतांनी विचारले, कोणता म्हणतेस? रुक्मिणी म्हणाली, रजोगुणाच्या उत्कर्षाच्या वेळी मनुष्याच्या ठिकाणी उद्भवणारे विकार आपण मला सांगितले, पण त्याने स्वतःचा विकास करून घेणे असल्यास काय करावे याची माहिती मला सांगावी. विठ्ठलपंत म्हणाले, हो, तो विषय तेथेच थांबला होता खरा. तर रुक्मिणी, त्याच्या पुढचा भाग असा आहे की आत्मविकासाची इच्छा धरणाऱ्या साधकाने कर्मयोगापासून सुरुवात करावयास पाहिजे. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोगाचे आचरण. रुक्मिणी, शरीर धारण केलेल्या प्रत्येकाला कर्मे करावीच लागतात. ती कर्मे त्याच्या वर्णाश्रमाला आवश्यक अशी असतात. ती कर्मे करावीच लागतात. ती कर्मे केल्या वाचून त्या साधकाची सुटका होत नसते. पण तमोगुणाची वृद्धी झालेले पुरुष कर्मे टाळतात. रजोगुणाचे प्राबल्य झालेले पुरुष कर्माचे आचरण करतात, पण त्यापासून फळाची अपेक्षा करतात. व सत्वगुणांचा उत्कर्ष झालेले पुरुष कर्तव्यनिष्ठ होऊन ती कर्मे करतात. म्हणजे कर्मे हे जीवनाचे सूत्र आहे. पण ते कर्म करण्याचे कौशल्य सत्वगुणी पुरुषाजवळ असते. तमोगुणी पुरुष विहित कर्माचे आचरण टाळून व रजोगुणी कर्मामध्ये फलासक्ती ठेवून जन्ममरणाच्या बंधनात पडतो व दुःख भोगतो. पण सत्वगुणी विहित कर्माचे आचरण कर्तव्यनिष्ठेने फलासक्ती विरहित करून व कर्मफले ईश्वरार्पण करून कर्मबंधनातून तसेच जन्ममरणाच्या चक्रातून हळूहळू सुटून जातात. कर्तव्यनिष्ठेची भावना ही लोभ मत्सर आदी विकारांना दूर ठेवते, तर पुरुषाला ही भावना परमेश्वराजवळ घेऊन जाते. रुक्मिणी, रजोगुणातून सत्वगुणात पुरुषाचे लवकर परिवर्तन होत नाही. सुखाच्या मागे लागलेला रजोगुणी पुरुष हा देहाच्या सुखासाठी विषयांमध्ये सुख पाहत असतो. फुलपाखरे जशी अनेक फुलांमधून मध गोळा करतात, त्याप्रमाणे रजोगुणी हा विविध विषयांपासून सुखाची अपेक्षा करीत असतो. पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला सुख मिळत नाही. त्यामुळे त्याला अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात. ज्यावेळी एका विषयामधून सुख मिळत नाही याची खात्री होते, तेव्हा तो पुरुष दुसऱ्या विषयाकडे वळतो व तेथेही सुखाचा अनुभव येत नाही, तेव्हा तिसऱ्या विषयाकडे वळतो. शेवटी सुखाची प्राप्ती न झाल्यामुळे जेव्हा विषय न बदलण्याची धारणा होते त्याला साम्यावस्था म्हणतात. रुक्मिणी, अशी साम्यावस्था प्रत्येक विषयात येत गेली की त्याला ज्ञान प्राप्त होते व विषयांची निवृत्ती होते. हा प्रकार असा आहे. याला दृष्टांत असा आहे. झाड वाढते तशी त्याची मुळे खोल जातात व मुळे खोल गेली तसे झाड वाढत जाते. तसे निवृत्ती व ज्ञानाचे आहे. जसे जसे ज्ञान वाढते तशी तशी निवृत्ती येते व तशी तशी निवृत्ती येते तसे तसे ज्ञान वाढते. पण या गोष्टी होत असताना एक गोष्ट नकळत होत जाते.
आणि ती म्हणजे साधक आत्मविकासाची एक एक पायरी चढून ब्रह्मप्राप्तीचा जणू सोपानच चढत असतो. या सततच्या उपासनेने, ध्यान धारणेने, चिंतन मननाने सत्वगुणाच्याही पलीकडे जातो. गीतेत त्याला गुणातीत म्हटले आहे. रुक्मिणीला काहीतरी आठवल्याने ती मध्येच म्हणाली, अहो, माझ्या मनात आता एक विचार येऊन गेला. तुम्ही निवृत्तीनंतर ज्ञान व ज्ञानानंतर निवृत्ती ही जी अवस्था वर्णन केली आहे त्याला तुम्ही ब्रह्मप्राप्तीचा सोपान म्हटले आहे. मला तसं काही कळत नाही, पण वाटलं म्हणून सांगते. तुम्हाला कसं वाटतं आपल्या या बाळाचं नाव सोपान? कारण आपला मोठा निवृत्ती आहे, तर दुसरा ज्ञान आहे, तर हा तिसरा सोपान असावा. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, खरोखरीच तुझी कल्पना एकदम बरोबर आहे. आपण बाळाचे नाव सोपानच ठेवूयात. विठ्ठलपंतांची संमती ऐकून रुक्मिणीला खूप आनंद झाला. निवृत्ती ज्ञानाला खेळवता खेळवता गौरी काही आठवल्यासारखे म्हणून रुक्मिणीला म्हणाली, अक्का, आवो, विसरलेच की मी. रुक्मिणीने विचारले, काय विसरलीस गौरी? गौरी म्हणाली, आओ, बाळाचं नाव उद्या ठेवायचं आहे नवं, म्हणून बाळाची गावातली आजी विचारत होती. म्या म्हणलं ठेवायचं असलं पर मला काही सांगितलं नाही म्हणून. रुक्मिणी म्हणाली, बरं, हे येऊ देत मग सांगेन. थोड्याच वेळात विठ्ठलपंत आले. रुक्मिणीने उमाबाईंचा निरोप विठ्ठलपंतांच्या कानांवर घातला. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तुला परिस्थितीची चांगली कल्पना आहे. मागच्या ज्ञानाच्या वेळेला लोकांनीच पुढाकार घेऊन जरा फुलांच्या माळा वगैरे लावल्या होत्या, तरी त्याचे पडसाद माझ्या कानांवर कितीतरी दिवस येत होते. परमेश्वराची इच्छा म्हणून आपले जीवन चालू आहे, म्हणून मी परमेश्वराची इच्छा म्हणून ज्ञानाच्या वेळेचा सोहळा लोकांनी केला तरी गप्पा बसलो. पण मला वाटते उगाच लोकांच्याही डोळ्यांवर यावयास नको. आपण जसे निवृत्तीचे नाव ठेवले तसे घरच्या घरीच या बाळाचे नाव ठेवू. मला वाटते ते सांगितले. आता तुझे तू ठरव काय करायचे ते. रुक्मिणी म्हणाली, आपण काय म्हणता ते मला समजलं. मी सांगेन काय ते आईला. आपण निश्चिंत असावे. दुसऱ्या दिवशी 12व्या दिवशी सकाळीच उमाबाई आल्या. गौरी, गौरीची आई एवढीच बाहेरची माणसे होती. बाळाला पाळण्यात घालण्यात आले. उमाबाईंनी कानात कुर्र करून नाव सांगितले, सोपान, आणि बाळाचे नामकरण झाले. उमाबाईंनी सर्व शिधा आणला होता तो शिजवून दिला व त्या न जेवताच जाऊ लागल्या. जाताना उमाबाई रुक्मिणीला म्हणाल्या, इकडच्यांचा जीव तिळतिळ तुटतोय रुक्मिणी, तुझी ही अवस्था पाहून. घरात अमाप आहे, पण खायला कोणी नाही, आणि तुझे घर लेकरा बाळांनी भरले तर भिक्षेवर जगण्याची पाळी येते. देव हसत असेल असं वाटतं. काय करावं हे समजत नाही. उमाबाईंच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली. रुक्मिणी म्हणाली, आई, दैव हसतं, पण केव्हा? आपण रडलं तर. पण आपणच हसलं तर दैवाची फजिती होते. त्याला तोंड दाखवता येत नाही, म्हणून आपण हसायचं. उमाबाई म्हणाल्या, रुक्मिणी, तू शिकलीस बाई हसायला या परिस्थितीतही. मला नाही जमत अजूनही आम्हाला तुझी आठवण येते तेव्हा डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतात. रुक्मिणी म्हणाली, आई, या गोष्टी खऱ्या तर सगळ्याच परमेश्वरी इच्छेने झालेल्या आहेत. त्यांचा स्वीकार करण्यातच आपले कल्याण आहे. म्हणून आहे त्यात आनंद मानायचा. मग पूज बरं तुझे डोळे आणि बाबांना सांग की मी आनंदात आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. परमेश्वर सर्व समर्थ आहे. उमाबाई म्हणाल्या, बरं बाई, येते आता. असे म्हणून उमाबाई निघून गेल्या. उमाबाईंनी केलेल्या स्वयंपाकाचा सर्वांनी आस्वाद घेतला. आता निवृत्ती ज्ञानाला एका नवीन बाळाची सोबत झाली. त्यांच्या खेळाला एक खेळगडी मिळाला. काळ कोणासाठीच थांबत नाही, त्याची गती चालूच असते. धन्यवाद.